ठाकरे यांच्या ताफ्याचं स्वागत केलं जातंय मनसैनिकांकडून। जेसीबी वरून फुलांची उधळण करत राज ठाकरेंच्या ताफ्याचं स्वागत केलं जातंय। राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी सध्या मनसैनिक मोठ्या उत्साहाने रस्त्यावर उतरलेले आहेत। तर थोड्याच वेळात राज ठाकरेंची पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे। या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र त्यापूर्वीची ही दृश्य आहेत। राज ठाकरे यांचं स्वागत मनसैनिकांनी केलेलं आहे। जेसीबी वरून फुलांची उधळण करत सोबतच मनसेचे झेंडे फडकावत या ठिकाणी राज ठाकरेंचं जंगी स्वागत केलं जात आहे। राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेच्या पूर्वी मनसैनिकांचं हे शक्ती प्रदर्शनच आपण बघू शकतोय। काल बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर आंदोलन झालं होतं। ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकत हे आंदोलन केलं। आरक्षणासंदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याचा अनेकांनी विरोध केला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून हे आंदोलन केलं गेलं। राज ठाकरेंच्या गाड्यांवर काल सुपाऱ्या फेकल्यामुळे हे आंदोलन चांगलं चर्चेत राहिलं। आज मात्र राज ठाकरेंच्या ताफ्याचं स्वागत हे फुलांची उधळण करत केलं जात आहे। मनसैनिक हे मोठ्या उत्साहात आहेत, त्याच्यामुळे थेट जेसीबी वरून फुलांची उधळण करत राज ठाकरे यांचं जंगी स्वागत केलं जात आहे। सध्या हर्सुलमध्ये हा ताफा आहे आणि हर्सुलमध्ये राज ठाकरेंचं जंगी स्वागत होत आहे। मराठा आरक्षणाचा विषय हा आता राज्यभर महत्त्वाचा विषय झालेला आहे। त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात राज ठाकरे अधिकृत भूमिका घेणार का, नेमकी काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि स्वतः राज ठाकरे हे आता मनसैनिकांना भेटण्यासाठी गाडीतून खाली उतरतायत। मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह देखील आहे। फुलांची उधळण करत आता राज ठाकरेंचं स्वागत केलं जात आहे। आपले प्रतिनिधी विशाल पाटील सध्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत। विशाल, आपण बघतोय की मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह आहे। बीडमधल्या कालच्या आंदोलनानंतर आज राज ठाकरेंचं स्वागत हे फुलांची उधळण करत केलं जात आहे। काय सांगशील? नक्कीच, त्यामुळे आपण बघतोय की काल बीडमध्ये राज ठाकरेंच्या याच थाप्यावर सुपाऱ्या फेकल्या होत्या। आज मात्र फुलांची उधळण होत आहे। मनसैनिकांकडून जल्लोषात हर्सुलमध्ये राज ठाकरेंचं स्वागत केलं जात आहे। ठाकरेंचं जंगी स्वागत झालेलं आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करतील। काल बीडमध्ये सुपाऱ्या फेकत राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं। आज मात्र जेसीबी मधून फुलांची उधळण करत राज ठाकरेंच्या ताफ्याचं स्वागत केलं जात आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भानं राज ठाकरे आज नेमकी काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात राज ठाकरेंची पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे आणि या पत्रकार परिषदेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। मनोज जरांगे यांनी आव्हान देखील केलेलं आहे की राज ठाकरे नेमकी मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका स्पष्ट करणार। आरक्षणाबाबत राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलं होतं या वक्तव्याचा अनेकांनी विरोध सुद्धा केला। मराठा आरक्षणाची गरज काय असं राज ठाकरे यांनी म्हटल्यानंतर मराठा बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले होते आणि ज्या ठिकाणी राज ठाकरे यांचा दौरा झालेला आहे त्या ठिकाणी मराठा बांधवांकडून आक्रमक पवित्रा जो आहे तो घेण्यात आलेला होता। त्यामुळे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।